नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहे खारघरच्या खावगल्लीमध्ये. सेक्टर 35मध्ये सुंदरशी जागा आहे जिथे व्हेरायटीज ऑफ फूड खायला भेटतं. आणि यावेळेस आम्ही आलेलो आहे न्यू स्टार हॉटेलमध्ये. खूप छान हॉटेल आहे, एक नंबर नॉनव्हेज फूड भेटते. हे आहे चिकन अंगारा शोरमा, चारकोल शोरमा आणि जिलेबी आणि गुलाबजामुन तिथली खासियत आहे. खूप टेस्टी आणि डिलिशियस आहे. एकदा जर खाणार तर वारंवार खाणार अशी ते जिलेबी आणि गुलाबजामुन आहे. त्याचनंतर इथे मस्त पान भेटतात, व्हेरायटीज ऑफ पान भेटतात. सेक्टर 35मध्ये हे जागा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पान आहे, मी तर वाचू शकत नाही किती प्रकारचे पान आहे, पण खूप मस्त आणि भारी असे पान त्यांच्याकडे भेटते. जसंच आपण नाश्ता करतो किंवा जे काही खातो ते खाल्ल्यानंतर पान जर खायची इच्छा झाली असेल तर आपण तिथे जाऊ शकतो. त्यानंतर जसं आतमध्ये आलो तसंच माझं ऑर्डर रेडी झालं. इथे माझ्या बहिणीला म्हटलं की खा ना तू काहीतरी, ती बोलते नाही. मी म्हटलं देऊ काय कानाखाली. मग त्यामुळे येलू पण थोडी रुसली तर इकडून तिकडं पळायला लागली. व्हिडिओत नाही यायचं होतं तिला. मग ती गेली तिकडे जिनिशाकडे. जिनिशा म्हणते एक दिल कानाखाली, काय तुझं काय नुसती मस्ती करती, देऊ का एक फटका असं बोलायला लागली ती येलूला. येलू बसली रुसून. मग तेव्हापासून मग आली आमची बिर्याणी. हो काय चव त्याची. आय थिंक बिर्याणी जी होती तवा बिर्याणी नाही, कवा नाही, तवा बिर्याणी एक नंबर डिलिशियस आणि खूप भारी होती. आम्ही पूर्णपणे संपवल्यानंतर इच्छा झाली वॉफल खायची. हे बघा, ही आहे खावगल्ली. पूर्णपणे शॉप्स आहे, पूर्णपणे हॉटेल्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल्स आहे. बर्गर, पिझ्झा, फ्राईज, पान वान सगळं जे काही पाहिजे ते तिथं त्या सर्व खावगल्लीमध्ये आहे. आणि मोस्टली नॉन व्हेजिटेरियनसाठी बेस्ट आहे. मग तिथून आम्ही जसं सगळं ते बघितलं, शोधलं, वेगवेगळ्या हॉटेलमध्ये गेलो, जे खायचं ते खाल्लं. त्यानंतर आम्ही तिथून निघालो वफल खायला. आणि हे आहे उत्सव चौक, खारघरचं उत्सव चौक आहे, तिथलं हे वफल्स आहे. आम्ही आलो तिथे आणि खूप भारी आणि डिलिशियस असं वफल त्या ठिकाणी भेटते. जसं आतमध्ये आलो तसंच तो भाऊ एक वफल केक बनवत होता डबल लेअरचा. अरे बापरे, काय भारी तो केक होता, काय भारी ते वफल होतं. एका ठिकाणी खाल्लेलं होतं, तिथे भरपूर गोड होतं, त्यामुळे कधी खायची इच्छा नव्हती झाली. परंतु ज्यावेळेस या ठिकाणी आलो ओरिजिनल वफल अशा स्टोअरमध्ये, त्यांनी खूप सुंदर आणि खूप भारी असं वफल ते बनवलं होतं. तुम्हाला सांगितलं होतं ना, एलूला मी फटका दिला, खूप मस्ती करतो. त्यामुळे ह्या तिन्ही लेडीज मिळून तिला समजवत आहे की बाबा मस्ती नको करत जाऊ, मस्ती करल तर प्रॉब्लेम होईल, लोक फटके देईल तुला. जिनिशाला वाटते की एलूच्या डोक्यात काहीतरी केमिकल लोच आहे, म्हणून म्हणते दया कुछ तो भी गडबड आहे एलूच्या डोक्यामध्ये. मग त्यानंतर आला आमचं स्पेशल डिश वफल. एक मिल्क आणि एक चॉकलेट आणि एक मिल्क होतं. हो एक नंबर होतं. हे बघा, हिच्या एक्सप्रेशनवरच तुम्हाला समजू शकते की किती डिलिशियस ते वफल होतं. ती पूर्णपणे त्याचं मजा घेत आहे, एन्जॉय करत आहे. आणि खरंच आम्ही सर्वांनी त्याची खूपच तारीफ केली आणि खूप चांगलं ते वफल होतं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस.